चा आदेश देणारा हा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला. 30 यार्ड सर्कलच्या डोक्यावरून प्लेस केले. व्हॉट अ ग्रेट प्लेसमेंट फॉर 4 रन्स. हा चौकार. प्लेसमेंट अतिशय महत्वाची असते. खऱ्या अर्थाने तुम्ही कशा पद्धतीचा फटका खेळता, परंतु तो खेळत असताना तो प्लेस कुठे करता याला फार महत्व आहे. मैदानाच्या आतमध्ये ते करून दाखवलं. गोलंदाजाला तयार होताना तुम्ही निश्चितच पाहू शकता. यावेळेसचा फटका किती अप्रतिम आहे. स्लॉक केले चेंडूला. मार्टिन गप्टिलची यावेळेस मला आठवण झाली. हा षटकार सजवलं या फलंदाजाने. 25 धावा ऑलरेडी धावपलकावर लागल्या. मला असं वाटतं हे दुसऱ्या सामन्याचं पहिलं सत्र आहे. मागच्या सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये अशीच फलंदाजी सोनू बांगुर याची राहील. सोनू पवार याची राहिली होती. गोलंदाज तयार. फुलटॉस. यावेळेस फुल टोल वसूल केला जाईल का? हो, केला जाईल. यावेळेस 2 बाउन्स घेत असताना चेंडू सीमारेषेच्या वर सफर करतोय आणि दुसरा बिमर या षटकातील असल्या कारणाने या गोलंदाजाला इथे मात्र थांबावं लागेल. पाहायचंय या सामन्यामध्ये त्याला त्यानंतर गोलंदाजी करता येणार नाही. धावपलक एकूण पाहिलं तर आपण निश्चितच जाऊन पोहोचलेला आहे 30-30. 30 धावा धावपलकावर पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये अजूनही मार्गस्थ आहे. पहिल्या आपण सामन्यात पाहिलं तर मला असं वाटतं एकूण धावसंख्या तिथे मात्र आगाशी संघाने उभारली होती ती म्हणजे 77 आणि 78 धावांचं लक्ष दिलं होतं. आणि दुसरा सामना सुद्धा एक हाय स्कोरिंग सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळतोय. कारण पहिलं षटक अजून संपायचं नाव घेत नाही. 30 धावा तर ऑलरेडी या धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. इम्प्रोवाइज स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये अप्लाय करायचा होता. यावेळेस फलंदाजाला चेंडूपैचा संपर्क नसला तरी डावे एसटीच्या बाहेरून इथे मात्र हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये एक अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. धावपलकावर एक धाव ऍड होईल. 31 धावा असतील. यावेळेस हा चेंडू अप्रतिमे रिलेवर मैदानाच्या आतमध्ये फेकली गेली. हा चेंडू सुद्धा पंचाने इथे मात्र वाईड घोषित केला गेलेला आहे. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या जाऊन पोहोचल्या 32 वर. स्विच इट अटेम्प्ट मैदानाच्या आतमध्ये केलाय जरूर. पंचांकडे दाद मागितली गेली. कोणत्याही पद्धतीचा आत्मविश्वास नव्हता आणि हे षटक मैदानाच्या आतमध्ये संपलेलं निश्चितच आपण पाहिलं. 2 गोलंदाजांनी मिळून 1 षटकाची समाप्ती केली आणि धावपलकर धावा एकूण जोडण्याची संधी दिली 32. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 षटकार निश्चितच फलंदाजाच्या माध्यमातून लागलेले आपण पाहिले. दिनेश या राष्ट्रवादी चषक 2022च्या पहिल्या दिवसामध्ये दुपारच्या सत्रामध्ये ज्यांनी आपली हजेरी इथे मात्र दिलेली आहे, उपस्थिती ज्यांची आम्हाला लाभली ते जांभुर्डा गावचे एक उत्कृष्ट खेळाडू, त्याचबरोबर आमचे सर्वांचे जवळचे नातेवाईक जय दिघे यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती या स्पर्धेचे मुख्य आयोजक दत्ता पेमारे आपणास असेल. कॅमेरामनला विनंती आहे आपण निश्चितच हे क्षण सुद्धा टिपायचे आहेत. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे इथे मात्र निश्चितच सन्मान केला जातोय उपस्थित अतिथी मान्यवर जय दिघे यांचा. धन्यवाद. धावपलकर धावा आपण पाहिलं तर ते आहेत 32-32. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाला यानंतर सुरुवात असेल. त्याचबरोबर आगशी गावचे सरपंच विकास शेळके आपणास विनंती आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर येऊन इथे मात्र स्थानापन्न व्हा. तुमचाही इथे मात्र यथोचित मान सन्मान केला जाईल. व्यासपीठावर उपस्थित आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक एक फार मोठे चांगले गायक दत्ताजी भोसटे इथे उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान करण्याची विनंती मुख्य आयोजक दत्ता पेमरे आपणास असेल. या समोर आपण सुद्धा यस मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात झालेली आपण पाहू शकाल. सुरुवात झालेली आहे ऍक्च्युली. त्यामुळे इथे हा पहिला चेंडू फुलटॉस आणि हा षटकार खऱ्या अर्थाने मुख्य व्यासपीठावर सन्मान झालेला आहे दत्ताजी भोसटे या मान्यवराचा. धावपलकावर एकूण धावांचा जर विचार केला तर त्या झालेल्या आहेत 38. 38 धावा धावपलकावर असतील.
38 धावा धापल करू लागलेले आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. व्यासपीठावर उपस्थित डोंगरनावे गावचे समाजसेवक विलास खुणे यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती असेल. धावपलकर धावा आपण पाहिल्या 38. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये आहे. यस प्रशांत आपल्याला विनंती आहे, जा आता तुमची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये या. प्रशांत शेळकेला जरा राऊंड टोपी द्या गोलवाली. त्याचबरोबर आकाशी गावचे सरपंच विकास शेळके यांचाही शुभ सन्मान करण्याची विनंती असेल. या स्पर्धेचे प्रणेते हर्षद शेळके यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत, त्यांचा निश्चितच शुभ हस्ते ते मात्र शुभ सन्मान केला जातो. विकास शेळके सरपंच आकाशी यांचा. गोलंदाज तयार असतील. यशवंत पहिल्या चेंडूवर षटकार आलाय आणि गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप सुद्धा घेतला गेलाय. चला खूप वेळ चालू आहे या सामन्यासाठी, अधिकचा वेळ खर्च केलाय तुम्ही. यावेळीचा चेंडू अप्रतिम आहे, पंच आमच्याकडे वळले. हा चेंडू खऱ्या अर्थाने उजव्या यष्टीच्या फार बाहेर पिच केला गेला होता. लांबीचा विचार केला तर लांबी फार चांगली होती, या चेंडूवर ऑफर केली होती. गोलंदाज तयार. इथेही समोरच्या दिशेने क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल होते आणि निश्चितच एक धाव या धावपलकावर जोडली गेली. यस आणि मला असं वाटतं तिसऱ्या पंचानं ज्या कामासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलं होतं ते काम त्यांनी केले असं म्हणायला हरकत नाही. आणि या गोलंदाजाला यानंतर गोलंदाजी करता येणार नाही. खऱ्या अर्थाने त्याच्या शैलीवर इथे मात्र आक्षेप घेतला होता आणि निश्चितच इथे मात्र त्याला बाद केलेला आहे. पंचांनी हा चेंडू नो घोषित केला. एकदा धावपलकर सुद्धा येईल आणि निश्चितच धावपलक आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचलंय 41 वर आणि यानंतरचा येणारा चेंडू फ्री हिट असेल. आता फार मोठी समस्या इथे मात्र खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण करणाऱ्या केदुर्ली संघासमोर आहे. कारण पहिल्या षटकासाठी 2 गोलंदाज वापरले होते, दुसऱ्या षटकासाठी सुद्धा 2 गोलंदाज त्यांना वापरावे लागत आहेत आणि यानंतरची 2 षटकं बाबू मग करणार कोण. गोलंदाज तयार. क्रमांक 3 साठी गोलंदाज वापरण्यात येईल पाहिजे. हा सुद्धा रिले गोलंदाज असेल विकास. विकास याला खऱ्या अर्थाने या षटकाचा विकास करायला लागेल, कारण या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच चेंडू आतापर्यंत फेकून झालाय. फ्री हिट असेल. यस इथे हा चेंडू पाहायचंय, फ्री हिट चेंडू होता त्यामुळे फलंदाजाला बाद झालेला आपण पाहू शकणार नाहीत. एक धाव या धावपलकावर अंकित केली जाईल. धावपलक आपण पाहू शकाल यावेळेस जाऊन पोहोचलेले 42 धावा धावपलकर. इथे नो बॉल मैदानाच्या आतमध्ये. काय चाललेलं आहे खऱ्या अर्थाने की दुर्ली संघाचं त्यांचं त्यांना कळत नसेल. संकटाने त्यांचा पिच्छा सोडला नाहीये. इथे समोर ठेवलंय ऑन द राईज खेळून काढलेला आहे डीप मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक उपलब्ध असतील. साधा सोपा बॉल अडवण्यासाठी फार मोठी मेहनत त्यांना करावी लागली आणि 2 धावा या धावपलकावर जोडल्या गेल्या. पंचेचाळीस धावा धावपलकावर. हा चेंडू सुद्धा वाईट. 46 धावा धावपलकावर लागलेल्या. निश्चितच आपण पाहू शकाल हे पहिलं सत्र आहे. माझे साथी गुणलेखक आकाश कुणे माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतात, त्यांचं असं मत आहे एकूण 90 धावा इथे मात्र धावपलकावर लागल्या जातील. पाहायचंय त्यांचा अंदाज कुठपर्यंत सत्य ठरेल. 6 धावा धावपलकावर इथेही जोडल्या गेल्या. हा फटका सुद्धा अप्रतिम होता. समोर ठेवला होता चेंडूला, ड्रायव्हिंग लेंथ होती आणि काय फटका मैदानाच्या आतमध्ये इनसाइड आउटचा सजवला. सूर्यकुमार यादवची आठवण ताजी करून दिली. धावपलकर एकूण धावा 52-52. 2 चेंडू शेष असतील. बरोबर आहे. हा चेंडू इथे मात्र अप्रतिम आहे. एच अँड टेकन. गडी बाद.
किरण निश्चितच यष्ट्यांच्या मागे असलेले आपण पाहू शकाल. काय अप्रतिमरित्या इथे मात्र झेल टेपला गेला किरणच्या माध्यमातून. फलंदाजाला बाद होताना आपण पाहू शकलेत आणि या फलंदाजाने फार चांगली फलंदाजी केली होती. खरं तर सलामीला गेलेल्या दोन्ही फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. आतापर्यंत या डावाचा विचार केला तर या डावामध्ये निश्चितच पहिल्या षटकामध्ये 3 षटकार 2 चौकार आले होते. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 षटकार आलेले आपल्याला पाहायला मिळालेत. काय फलंदाजी राहिली. पहिलं षटक संपलं तर 32 धावा धापलकर होत्या आणि आतापर्यंत 52 धावा लागलेले आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने 20 धावा या षटकामध्ये सुद्धा खर्च झालेले आहेत. कायचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने संपताय. गोलंदाजाला तयार होताना आपण निश्चितच पुन्हा एकदा पाहू शकाल. गोलंदाजीच्या मार्गावर रिले गोलंदाज. हॅलो, गोलंदाजीच्या मार्गावर रिले गोलंदाज आपण पाहतोय. रोहित समोर ठेवलाय आणि निश्चितच चेंडूने उसळी घेतली. हा चेंडू निर्धाव अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकताना या गोलंदाजाला निश्चितच आपण पाहिलेला आहे. धावफलक स्थिर आहे. या षटकासाठी मला असं वाटतं हे षटक कंप्लीट करण्यासाठी 10 चेंडू फेकावे लागले. पहिलं षटक कंप्लीट करण्यासाठी आम्ही पाहिले तर निश्चितच त्या षटकामध्ये सुद्धा 10 चेंडू फेकायला लागले होते. पहिल्या षटकामध्ये आले 32, दुसऱ्या षटकामध्ये आले 20. 52 धावात अप्पलकोर क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज आपण पाहू शकता नारायण कापडी ऑन इज बॉलिंग मार्क. खऱ्या अर्थाने जर खेळाडू आपण पाहिलं तर निश्चितच नवीन दमाचा नौका खेळाडू आहे. आई वडिलांना त्यांच्या धन्यवाद द्यावे लागतील. ज्या अर्थाने ज्या पद्धतीने त्याने त्यांचं नारायण नाव ठेवलं फार चांगलं नाव आहे. परमेश्वराचं नाव आपल्या मुखामध्ये तसंही जर येत नसेल तर अशा पद्धतीने आपल्या मुलांची नावं आपण जर ठेवली तर त्या अनुषंगाने का होईना इथे मात्र आपल्या मुखामध्ये चांगली नावं येतील असं म्हणायला हरकत नाही. नारायण गोलंदाजीच्या मार्गावर तयार असतील. तिसऱ्या षटकाला सुरुवात. यावेळी चेंडू फक्त आणि फक्त ढगामध्ये उडवले असं म्हणायला हरकत नाही. झेल अप्रतिमरित्या इथं मात्र टिपला गेला. फलंदाज क्रमांक दुसरा बाद झाला. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या बांगरपाडा संघाला लागलेला हा दुसरा हादरा. दिस टाइम दिनेश बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गौरव गेलेले आपण पाहू शकता. इन ॲट नंबर 5, इन ॲट नंबर 4. यस, रोहित आणि गौरव नावाचे 2 फलंदाज आहेत. आता पाहायचे कशा पद्धतीने फलंदाज राहील मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर सांघिक श्रेयस तर मिळवलेल्या नारायण नावाच्या या गोलंदाजाने. धावफलक स्थिर आहे. यावेळीचा चेंडू समोर ठेवलेला आहे. गुडलेन स्पॉटवरून चेंडू जर तुम्ही बाउन्स करत असाल तर एक गोलंदाज म्हणून तुमची फार चांगली ख्याती असते. पाहिजे एका गोलंदाजाकडे जे स्किल हवं आहे ते स्किल निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फुलटॉस होता, लोअर फुलटॉस. यावेळेस एक धाव घेण्याची संधी आहे. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होती. चेंडू अडवतात, स्वतःकडे ठेवतात. फक्त आणि फक्त एक धाव आली. धावपलकर धावा एकूण अंकित झाल्या 53. नारायण तयार होताना पुन्हा एकदा पाहू शकाल. इथे बाउन्स जो मिळाला होता त्याला कंट्रोल केलाय आणि भिरकावून दिलेल्या चेंडूला डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषे पलीकडे एका टप्प्यानंतर चेंडू निघून गेला. हा चौकार. 1 ने धावफलक पुढे जात आहे. आता मात्र धावफलकावर आपण पाहिलं तर धावा लागलेले आहेत 57. नारायणला तयार होताना पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. पाहायचं आहे आक्रमणाला सुरुवात केलेली आहे या फलंदाजाने. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर पहिल्याच चेंडूवरचा सामना करताना एक चौकार आलाय.
इथेही चेंडूच्या लाईन मध्ये येण्याचा प्रयत्न केला गेला. अंतिमतः चेंडूबाईचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये नाही. फुलरलेन चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र फेकला नारायण नावाच्या या गोलंदाजाने. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. या षटकाचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये एकच मोठा फटका आलेला आहे, तो म्हणजे चौकार. इथेही शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू यष्टीरक्षकाने कामगिरी अंतिमतः चांगली केली असं म्हणायला हरकत नाही. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना हे षटक मित्रांनो संपलं. हे षटक चांगलं हाताळलं नारायण नावाच्या गोलंदाजाने. या षटकाचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये एकंदरीत धावा आपण पाहिल्या तर निश्चितच आलेल्या आहेत. फक्त आणि फक्त 5 धावपलकर. एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या झालेल्या आहेत 57. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4चं षटक लगेचच मार्गस्थ करा. डोंगरनवे गावचे भाऊसाहेब प्रवीण खुणे यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती. इथे मात्र या स्पर्धेचे प्रणेते दत्ता पेमारे यांना असेल. प्रवीणजी खुणे यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. धावफलक आपण पाहिलं तर आकाश माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतात. 57 ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट. दिस इज द लास्ट ओव्हर टू बी बॉल्ड बाय द बॉलर. फ्रॉम द कॉमेंट्री एंड वी कॅन सी not at all. From the forest end we can see the fourth bowler. 57 on the board with the loss of 2 wickets. This is the first session of batting being played by Bangarpada team, and the match in between Kedurli and Bangarpada. Kiran Rothe himself is the bowler. Previously we saw him keeping the wickets. A good wicket keeper he is. There is a slight change in field by the skipper. Here goes the bowler. Don't take extra time, please. Cooperate in concern of time. Time is very important. Time is money itself. Please cooperate in concern of time. And 57 on the board. This will be the last over of this session. Yes, speed up the game. Kiran, here he goes. Very first delivery. Edge and gone. Brilliantly taken by the wicket keeper. Yes, wicket goes down. Third down. Pushkaraj is there, I think, keeping the wicket this time. Very first time we get across Pushparaj behind the stumps. First ball was there. Try to hit that ball into the leg side region. Edge and properly taken by the wicketkeeper. Score is steady 57 on the board. Here goes Kiran. Kiran is a good bowler. Has that kind of good body and that experience also. He will have to apply that experience properly into the ground. What happens? Yes, don't take extra time. Please, this is the request. फलंदाजा संदर्भात मैदानाच्या आतमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर सूचित करा. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अनुज याला आपण पाहू शकता. चला गोलंदाज तयार व्हा. पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. यावेळेस हा वाईट चेंडू इथे मात्र घोषित केला गेलेला. 58 धावा यावेळेस धावपलकर लागलेले आपण निश्चितच पाहू शकाल. अनुज तयार असतील. Edge once again properly taken by the wicketkeeper. Well judged and equally well taken by the wicketkeeper. Consecutive second wicket goes down. लागोपाठचा दुसरा गडी इथे मात्र बाद झालेला आहे. धावपलकर धावा एकूण 58. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमित होत असताना नरेश याला आपण निश्चितच पाहू शकता. खऱ्या अर्थाने पहिल्या 2 षटकांमध्ये काही फलंदाजी राहिली होती. फलंदाजी करणाऱ्या
बांगरपाडा संघाची. पहिल्या षटकामध्ये 32 धावा कुठून काढल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा कुठून काढल्या होत्या. आणि या सामन्याला खऱ्या अर्थाने कुठेतरी धावपलकावर ब्रेक लावलेला आहे. क्रमांक 3चा गोलंदाज आपण पाहिला नारायण याने फक्त आणि फक्त 5 धावा धावपलकावर तिथे त्यांनी जोडण्याची संधी दिली किंवा 5 धावा खर्च केल्या असंही म्हणूया आपण. आणि क्रमांक 4चं षटक आतापर्यंत चांगलं हाताळलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा इथे मात्र झेल घेण्याची संधी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. हा झेल सुटला जातोय. धावपलकावर 1 धाव इथे मात्र अंकित केली जाईल. धावपलक आपण पाहू शकाल तर 59 ऑन दी बोर्ड. 59 धावा धावपलकावर असतील. तयार असतील पुन्हा एकदा गोलंदाज किरण. राईट आर्म ओ दी विकेट. नजर ठेवून हा चेंडू इथे मात्र चांगल्या पद्धतीने तटवलेला आहे. 2 धावा इथे मात्र या धावपलकावर जोडल्या. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता खऱ्या अर्थाने. टप्पा पडल्यानंतर अधिकची उसळी घेतली होती. शॉर्ट आर्म पुलचा फटका मैदानाच्या आतमध्ये सजलेला आपण पाहिला. लोअर फुलटॉस होता. पाहायचं यावेळेस डीप मध्ये क्षेत्ररक्षकाला स्क्वेअर लेग रिजन मधून यावं लागतं आणि चेंडूवर येऊन चेंडू आडून फेकी करेपर्यंत 2 धावा इथे मात्र धावपलकावर तशाही जोडल्या गेल्या. धावपलकावर एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या झालेल्या आहेत 63. या समालोचन कक्षाकडे निश्चितच व्यासपीठाकडे आगमन होत आहे. डोंगरनवे गावातील समाजसेवक रवींद्रजी गायकर यांचंही या आयोजकांच्या वतीने सस्ने मनपूर्वक स्वागत असेल. गोलंदाज तयार. 63 धावा धावपलकावर. यावेळी झेल घेण्याची संधी असेल पाहायचंय. झेल पर्यंत पोहोचले सुद्धा आणि झेल टिपला सुद्धा. अप्रतिमरित्या हा झेल इथे मात्र टिपलाय आणि या 2 षटकांनी निश्चितच चांगली कामगिरी केली आहे. खऱ्या अर्थाने इथे मात्र या धावपलकाला थांबवण्याची दोन्ही गोलंदाजांचं कौतुक असेल. पहिल्या 2 षटकामध्ये 52 धावा होत्या. त्यानंतर या 2 गोलंदाजांनी मिळून आपण पाहिलं तर एकूण धावपलक 63 झालेले आहे. म्हणजे निश्चितच आपण पाहिलं तर 16 धावा इथे मात्र खर्च केलेल्या आहेत. काय अप्रतिम इथे मात्र कामगिरी राहिली या दोन्ही गोलंदाजांची. एकूण धावपलकावर धावा जर पाहिल्या आपण तर त्या लागलेल्या आहेत 63 आणि 64 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. निश्चितच इथून दुसऱ्या सत्रामध्ये असेल फलंदाजी करणाऱ्या केदुर्ली या संघाला. यानंतरचा सामना आपण पाहू शकाल. आंबेटिंबे संघाचे संघ कर्णधार आमच्यापर्यंत या चला लगेच नाणेफेकीसाठी. आणि त्यांच्या विरोधात आपण पाहू शकाल सुयोग पाडा. चला दोन्ही संघाचे संघ कर्णधार नाणेफेकीसाठी लगेचच या. या कानारले संघाचे हार्ड हिटर फलंदाज जयवंत या आपण सुद्धा व्यासपीठावर या. व्यासपीठावर उपस्थित डोंगरडवे गावचे टायगर ऑफ डोंगरडवे म्हणून ज्यांना ओळखले जातात हार्ड हिटर फलंदाज साई शेळके यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती दत्ता पेमरे आपणास असेल. चौसष्ट धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ते मात्र गाठावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी केदुर्ली या संघाला. पाहिजे या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार असतील डोंगरनावे गावचा बुलंद आवाज दीपक बिराडे सर. धन्यवाद. हॅलो चेक. सुयोग पाडा टीम कॅप्टन. हॅलो चेक. हॅलो चेक. सुयोग पाडा टीम कॅप्टन. टॉस साठी त्वरित रिपोर्टिंग करा. सुयोग पाडा टीम कॅप्टन.
चला सुयोग पाडा टीम कॅप्टन या टॉस साठी त्वरित. इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉस कंपल्सरी आहे, अदरवाईज आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या आपण. कॅप्टन किंवा प्रतिनिधी कोणी जरी एक उपस्थित झाला टॉस साठी तरी चालेल. चला नाणेफेकीचा कौल आपण करूयात जयवंजी दिघे यांचा शुभ असते. 4 ओव्हरची मॅच आंबेटेंबे आणि त्यांच्या विरोधात मैदानामध्ये नक्षलमध्ये असेल तो म्हणजे संघ सुयोग पाडा. चला सामना सुरू होतोय. खेळाचं हे दुसरं सत्र जिथे टार्गेट ठेवले 64. 64 रनचं केदुर्ली टीमच्या समोर. अंतिम 2 षटकांमध्ये काय कमालीचं कमबॅक केलं. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय सुयोगपाडा टीमनं. पहिल्या षटकांच्या अंती आपला निर्णय कळवायचा. पहिला बॉल डॉट बॉलनं सुरुवात करत असताना केदुर्ली आणि त्यांच्या विरोधात बांगरपाडा या 2 टीमच्या दरम्यान मॅच. 64 रनच्या लक्ष्याचा पाठलाग ते करत असताना तो म्हणजे संघ केदुर्ली. आणखीन एक जबरदस्त बॉल लोवो फुलटॉस अगदी आउटसाइड ऑफटिक पिचिंग. टप्पा घेतल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. गौरव यांच्या स्पेल मधून जे पावर प्लेस हे पहिलं षटक हाताळत आहेत फिल्डिंग करणाऱ्या बांगरपाडा क्रिकेट संघाकरता. सुरुवात दर्जेदार करत असताना गौरव यावेळेला चेंज ऑफ पेस गतीमध्ये पूर्व करून लोवर फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला डीप मध्ये लॉंग ऑफच्या दरम्यान. फिल्डर आहे उपस्थित, कव्हर करून फेक करेल तोपर्यंत सहजतेने मिळत असताना बॉलवरती एक्झॅक्टली धावा 2. दोन धावा धावफलकावरती. आणखीन एक जबरदस्त बॉल, गती दर्जेदार होती आणि टप्पा देखील दमदार पाहायला मिळाला. हा बॉल देखील सरळ विकेट किपरच्या हातामध्ये टेक ऑफ घेत असताना 1 मोर डॉट. 64 धावसंख्येचं लक्ष गाठत असताना पॉवर प्ले मध्ये ही विश्वासू आणि भरोसेमंद गोलंदाजी टीम बांगरपाडा संघाच्या गोलंदाज गौरवच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. स्टील टू गो. ह्या वेळेला वेस्ट ऑफ हाईट. इट्स अ बीमर बॉल. 1 रन तर कंप्लीट. दुसऱ्या रनसाठी कॉल आणि 2 धावा या बॉलवरती सहजतेने मिळत असताना बॅटिंग करणाऱ्या केदुर्ली क्रिकेट संघाला 2+1 एक्स्ट्राच्या एकूण 3 धावा. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये 8 होतील आणि या ट्रिपल नंतर टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पोहोचलेली पाहायला मिळेल ते आतापर्यंत 5 आहे आकडावर. फ्रीट बॉल संधी आहे ज्या पद्धतीनं पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला फ्रीट बॉलचा बडेमार वर्षाव पाहायला मिळाला त्या पद्धतीने आता या इनिंगमध्ये देखील सध्याच्या घडीला ते चित्र पाहायला मिळतं. लाईन इथे खराब आहे. इट्स अ वाईड बॉल पिचिंग आउटसाइड ऑफटिक आणि त्यानंतर बॉल अगदी गाईडलाईन ओलांडून चाललाय. मेन अंपायर मयूर मार्के सर आणि त्यांच्यासोबत स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत आहेत साई शेळके सर. एक्स्ट्रा रनचा इशारा. एक्स्ट्रा रन नंतर टीमची टोटल आहे 6. 6 रन ऑन बोर्ड. जबरदस्त बॉल कमबॅक करत असताना एक्स्ट्रा नंतर गौरव धावफलक स्थिरवलेलं ते 6 या आकड्यावर.
इथे देखील लाईन चांगली आहे. इन स्विंगर टप्पा पडल्यानंतर थोडं वळण घेताना पाहायला मिळाला हा बॉल. एंड ऑफ सक्सेसफुल ओव्हर. एका यशस्वी षटकाची सांगता येते होत असताना बॉलिंग करणाऱ्या बांगरपाडा टीम कडून पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक पोहोचलेला पाहायला मिळलंय आपल्याला आतापर्यंत 6 या आकड्यावर. पहिल्या षटकाच्या करी 6 धावा धावफलकावरती. जरा स्पीडअप करा, घाई करा इनिंग. फिल्डिंग करणारी टीम दिनेश येत आहेत हे दुसरं षटक टाकण्याकरता बांगरपाडा टीम कडून. 5 फिल्डर सध्या 30 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला 3 फिल्डर डीप मध्ये आहे. लॉंग लेग, स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर आहे लॉंग ऑन. ऑफ टिकट एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर आहे लॉंग ऑफ. पहिल्या बॉलवरती विकेट येताना पाहायला मिळेल हा गडी बाद होतोय. केदुर्ली टीमचा पहिला फलंदाज बाद. दिनेशचे षटक सुरू आहे. या बॉलवर देखील सुंदर धील ढोल्याचं पाडणं फेडणारं क्षेत्ररक्षण. लागोपाठचा दुसरा फलंदाज आता बाद होत असताना बॅटिंग करणारी टीम केदुर्ली क्रिकेट संघाचा. 1 मोर विकेट गोज डाऊन. सामना चालू असताना मैदानातून बाईक आणू नका ही विनंती आहे. अदरवाईज कमिटीकडून ऍक्शन घेण्यात येईल याची नोंद घ्या आपण. भाऊ कालेकर संपर्क साधा कॉमेंट्री बॉक्सशी. भाऊ कालेकर. 6 ला 2 लॉस. बॅटिंग करणारी टीम केदुर्ली 64 रनच्या लक्ष्याचा पाठला करत असताना हे खेळाचं सुरू असताना सत्र दुसरं. बॅकफुट देऊन यावेळेला पुलचा अप्रतिम फटका. जबरदस्त टायमिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतो तो षटकार.
जाबा दाफलकावरती अजून आवश्यकता आहे 40 रनची या मॅच मध्ये. शिल्लक असताना बॉल 10 म्हणजे प्रत्येक बॉलवरती कंपल्सरी चेसिंग या रूल नुसार धावा कराव्या लागतील 4च्या आस्किंग रन रेटनं. प्रत्येक बॉलवरती चौकाराची आवश्यकता आहे. याच पद्धतीनं हार्ड हिटर बॅटिंग आता करावी लागेल टीम बांगरपाडाच्या विरुद्ध विजयाकरता केदुर्ली क्रिकेट संघाला. हुक करण्याचा प्रयत्न लिडिंग एज पाठीमागे चेंडू विकेट किपर प्रयत्न करत होता झेल टिपण्याचा. अखेर प्रयत्न त्याचा अपयशी राहिला. दुसऱ्या रनचं कॉलिंग आणि कलेक्शन आता खराब पाहायला मिळालं. विकेट किपरच्या पाठीमागे बॅकअप देत असताना त्या ठिकाणी मिस जजमेंट आणि अखेर आता 2 धावा सहजतेनं आड होत असताना बॅटिंग करणारे केदुर्ली क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये 2 धावेसोबत हे सांघिक धावफलक पोहोचत आहे 26 या आकड्यावर. 9 बॉल आणि आता मॅच मध्ये आवश्यकता आहे 38 रनची. लाईन इथे चांगली अगदी स्विंगिंग यॉर्कर आणि फलंदाजाला चारोखाने चित केले. नामोरून केलंय दांडी गुल फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळेल. जर किरण आतापर्यंत मॅच मध्ये दर्जेदार बॉलिंग करत होते पहिल्या इनिंग मध्ये, आता बॅटिंग मध्ये देखील दमखम दाखवला. अखेर आता ते बाद होताना पाहायला मिळत आहेत. बॅटर रिटायर होत असताना बॅटिंग ऑर्डर नंबर 5 5व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे समीर. 8 बॉल आता आवश्यकता आहे 38 रनची. राऊंड विकेटनं नॅचरल अँगल क्रिएट करत असताना उजव्या हाताच्या बॅट्समनच्या विरोधात टप्प्यावरती नियंत्रण पाहायला मिळालं. अनुज यांचं वेगामध्ये अनुशासन होतं आणि अखेर स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाचा प्रयत्न फसला तो म्हणजेच बिगीट करण्याचा. इट्स अ डॉट बॉल. कमबॅक होत असताना या षटकामध्ये टीम बांगरपाडा संघाकडून अनुजचं यावरील बॅकफूट देऊन हुकचा अप्रतिम नजराना परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दे धमाका हा षटकार. बत्तीस धावा दाफलकावरती 3 विकेट गमावल्यानंतर 6 बॉल आणि अजून आवश्यकता आहे ती म्हणजेच 32 धावेची. 6 बॉल आवश्यकता 32 रनची. 3 ओव्हर मध्ये जे कमावलंय आता ते एका ओव्हर मध्ये कमवायचं. एक विस्फोटक खेळीची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. चला टीम मीटिंग नकोय. फिल्डिंग करणारा संघ बांगरपाडा संघ कर्णधाराला विनंती आहे 3 मिनिटाच्या आत आपण ओव्हर कंप्लीट करायची. अदरवाईज आपल्याला नेक्स्ट मॅच करता पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. सहा बॉल 32 रनची आवश्यकता. अंतिम अखेरचा आणि डावाचे निर्णायक षटक. रोहित येतात बॉलिंग ट्रॅकवर. चला घाई करा बांगरपाडा टीम. लास्ट ऑफिशियल कॉर यानंतरच सरळ पॅनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल नेक्स्ट मॅच करता. याची नोंद घ्या आपण. कॅप्टन नरेश बांगर बी अलर्ट. स्ट्रायकिंग एंडला संकेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अमीर हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती. 6 बॉल आता आवश्यकता आहे मॅच मध्ये विजया करता 32 रनची. पहिला बॉल बॅटची कडा. सेकंड टीम मध्ये एसटीएनच्या पाठीमागे विकेट किपर टिपलाय सुंदर जेल. फलंदाज आता संकेत बाद होताना पाहायला मिळेल. हा धक्का चौथा केदुर्ली क्रिकेट संघाला. संदेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटर रिटायर होत असताना ॲट नंबर 6 पहिल्या बॉलवरती विकेट रोहित करता. त्याचबरोबर सांघिक ही 4थी सफलता फिल्डिंग करणाऱ्या टीम बांगरपाडा क्रिकेट संघाकरता.
32 धावा दाखवाल का वरती? 5 बॉलात आवश्यकता 32 रनची. यावेळेला देखील लाईन आहे सुंदर. टप्पा दर्जेदार पाहायला मिळाला आणि वेगानं आता स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाजाला मात्र बीट केला. आणखीन एक डॉट बॉल. जवळ मॅच आता आवाक्याच्या बाहेर पोहोचली ती म्हणजेच केदुर्ली टीमच्या. 4 बॉल शिल्लक असताना आता आवश्यकता 32ची. लाईन इथे देखील चांगला आहे. फ्रंट लेग पुढे सरसवत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तो फसला. म्हणजे स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाजाचा आणि लागोपाठचा येताना पाहायला मिळेल तो दुसरा डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती रोहितची ठोस सुरुवात विकेट, त्यानंतर लागोपाठचे 2 डॉट बॉल. धावफलक स्थिरावलेलं 32-32 आकड्यावरती निर्विवाद वर्चस्व या मॅच वरती प्रस्थापित करत असताना टीम बांगरपाडा. ड्राईव्ह केल्या, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या हातातून चेंडू निसटून चालला, अदरवाईज रनआउटची संधी नाकारता आली नसती. ब्लॅक स्क्रीनच्या समोर बॉलला उचलून फेक होईल तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. अजिबात इंटरेस्ट नाहीये, रस नाहीये, तर म्हणजे दोन्ही फलंदाजांना दुसरी धाव घेण्यामध्ये. औपचारिकता फक्त शिल्लक आता मॅच मध्ये रन झालेले आहेत 33. 2 बॉल आता आवश्यकता आहे 31 रनची. पहिला सामना देखील मोठ्या मार्जिननं जिंकला तर म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स आगाशी संघाने आणि हा सामना देखील आता मोठ्या मार्जिननं जिंकण्याच्या उंबरठ्यावरती टीम बांगरपाडा. आणखीन एक सुंदर बॉल. लेनचा अप्रतिम वापर होतोय. रनवे अप, रिलीज डिलिव्हरी तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर फॉलो थ्रू ऍक्शन अगदी रिदमॅटिक आहे रोहितची आणि अशा स्थितीला मात्र त्याच्या स्पेलमधून येणारा हा आणखीन एक डॉट बॉल. स्टील 1 to go. यावेळेला देखील ऑन साइडला फक्त दिशा दिली आणि याचबरोबर हा सामना विजयी होती टीम बांगरपाडा. मनपूर्वक अभिनंदन बांगरपाडा संघाचं, त्याचबरोबर केदुर्ली संघाचं देखील आपण देऊयात विशेष आभार. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल दोन्ही टीमला विनंती आहे आपण लाईन अप करून